हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण न तळता केलेला साबुदाणा वडा बघणार आहोत। खूप छान होतात हे वडे, एकदम वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात आणि न तळता केल्यामुळे हेल्दी पण आहेत आणि वडे फुटण्याची तेलामध्ये भीती पण नाही आहे। नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला एक तोडून दाखवते, तुम्ही बघू शकता आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेलेले आहेत हे। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी 1 बाउल साबुदाणा रात्री धुवून स्वच्छ भिजत घातला होता। त्याच्यात फक्त थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि 5 ते 6 तास किंवा रात्रभर तुम्ही हे भिजत घालू शकता। आणि याच्यासाठी मी 2 बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत आणि ते मी याच्यामध्ये आता फोडून घालते। बटाटा किसून वापरला तर चिकट होतं मिश्रण, त्याच्यामुळे फोडूनच वापरायचं आहे। साबुदाणा आणि बटाटा याच्यामध्ये जितका पाण्याचा अंश कमी असेल तितके आपले वडे छान होतात। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं घट्टसर बॅटर करायचं आहे। त्याच्यामुळे पाण्याचा अंश जितका कमी असेल तितकं छान होतात हे वडे। बटाटा आणि साबुदाणा छान मिक्स करून घेतलाय। आता याच्यामध्ये मीठ आणि तिखट घालून घेते मी, लाल मिरची पावडर आणि भाजलेल्या शेंगदाण्याची मी जाडसर भरड करून घेतली आहे, कूट करून घेतलंय शेंगदाण्याचं जाडसर, ते घालते अर्धी वाटी। हे सगळं खूप छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तुमच्याकडे जर उपवासाला जिरी आणि कोथिंबीर खात असतील तर ते पण तुम्ही इथं घातलं तरी चालू शकेल। हे मिश्रण आपल्याला खूप छान मळून घ्यायचंय, एकजीव करायचंय, म्हणजे आपल्या वड्यांना पण छान बाइंडिंग येईल। आपलं मिश्रण छान मस्त एकजीव झालेलं आहे। आता मी हात धुवून घेते आणि हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करते मी, गोळे। हे आपण तळत नाही आहोत, आप्पे पात्रामध्ये बनवतोय, त्याच्यामुळे मी याचे छोटे छोटे आणि गोल गोळे बनवते। हेच बॅटर पासून तुम्ही तळलेले वडे पण बनवू शकता, अजिबात फुटणार नाहीत ते वडे। पण ज्यांना हेल्दी खायचंय त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे। मी या मिश्रणाचे 20 छोटे छोटे साबुदाणा वडे बनवलेले आहेत। या साहित्यामध्ये 20 गोळे बनवून तयार होतात। आता हे आपण आप्पे पात्रामध्ये फ्राय करून घेणार आहोत। खूप कमी तेलामध्ये हे तळून होतात आपले वडे आणि वरतून छान क्रिस्पी होतात आणि आतमध्ये सॉफ्ट राहतात। मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलंय आणि त्याच्या प्रत्येक कॅव्हिटीला मी तेल लावून घेतेय आणि त्याच्यामध्ये आपला एक एक गोळा ठेवून घेतेय। याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आपल्याला। दर 2 मिनिटांनी आपण हे पलटून घेणार आहोत, साईड बदलून घेणार आहोत। सगळ्या बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि आपण याच्यावरती झाकण ठेवतो, त्याच्यामुळे हे आतपर्यंत वाफवले जातात आणि बिलकुल कच्चे राहत नाही। लागलं तर वरतून थोडंसं तेल सोडायचं आणि सगळ्या बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे। एक बॅच पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घेण्यासाठी आप्पे पात्रामध्ये आपल्याला 12 मिनिटे लागतात आणि एका वेळेला याच्यात 12 किंवा तुमचं आप्पे पात्र जेवढं मोठं आहे तेवढे वडे फ्राय करून होऊ शकतात। आता या वड्यांसोबत खाण्यासाठी मी इथे दही घेतलंय अर्धा बाउल, गोड दही बनवतेय मी। ते छान आपल्याला क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घालतेय। तुम्ही कुठल्याही चटणी सोबत, कोशिंबीर सोबत खाऊ शकता हे वडे। आणि आता आपल्याला पिठी साखर पण दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। खूप छान लागतात हे दह्यासोबत वडे। या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपल्या चॅनलवरती आणखीनही काही उपवासाच्या रेसिपीज आहेत, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग।